जास्त ताव मारतो. अगोदर तुम्ही माझ्या खरं चॅनलला भाजी एवढी सबस्क्राईब सुंदर करून घ्या. झालेली तरी तेल एवढं छान आलंय, पण आम्हाला रेसिपी करायला चालू करायलाच खूप उशीर झाला आणि अंधारामुळे काही दिसत नाही. नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी चॅनलवरती. तर आज आपण सोयाबीनची भाजी करणार आहेत. पहिल्यांदा सोयाबीन मॅरिनेशन करून आपण नंतर भाजीची तयारी करूयात. त्यासाठी मी सोयाबीन पहिल्यांदा उकळून घेते मिठाच्या पाण्यामध्ये. थोडंसं पाणी ओतूयात. पाणी उकळू द्यायचं पूर्ण. ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते. 1 चमचा मीठ बास होते. आणि हे आपला जो सोयाबीन आहे, दिसते का तुम्हाला सोयाबीन? सोयाबीन पूर्ण उकळून घ्यायचं मिठाच्या पाण्यामध्ये. सोयाबीन उकळेपर्यंत आता आपल्या चुलीमध्ये आर पडलाय. आपण भाजीसाठी 1 टोमॅटो आणि 1 कांदा चुलीत घालूयात भाजून घ्यायसाठी. बाकीची आपली सगळी तयारी होईपर्यंत हा आरावरती छान भाजल. सोयाबीन आपलं उकळून झालेलं आपण काढून घेऊयात. हे आपलं उकळून झालं. आता ह्यातलं पाणी काढते आणि मस्त मॅरिनेशन करून घेते. पाणी काढून घेते. गरम आहे, थोडंसं थंड पाणी ओतते. ह्याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकते, हळद, लाल चटणी. स्पायसीसाठी स्पायसीच करूयात. इथं सगळ्यांना स्पायसीच आवडतं आणि मला तर खूप स्पायसी. त्याच्यानंतर हे मी टाकते धने पावडर. गरम मसाला, आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात दही. तुम्ही सुती कापडामध्ये दही हे करून घेऊ शकतात गाळून, म्हणजे ते सगळं मिक्स होईल. आता इथं माझ्याकडे ऑन दी स्पॉट नाहीये. आणि तुमच्याकडे मैदा असेल तर मैदा टाका. माझ्याकडे बेसन पीठ आहे. 1-2 चमचे मी फक्त बेसन पीठ टाकले आणि हे सगळं मी हलवून घेते. आता आपण मगाशी चुलीत घातलेला कांदा आणि टोमॅटो काढूयात. भाजले पूर्ण. हे कांदा टोमॅटो मी काढून घेतलं, पूर्ण भाजले. आता हे मॅरिनेशन जे आपण केलंय ते थोडंसं तळून घेऊयात. हाफ फ्राय, डीप फ्राय, जे काय असेल करायचंय ते. कढई तापली आहे. चालू का? हे असं थोडंसं कडक करून घ्यायचं. 1-5 मिनिट.
हे छान असं थोडस खरपूस परतून घ्यायचं. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये वाटण करून घेऊयात भाजीचं. हा कांदा साल काढून टाकते कांद्याचे, आपण भाजून घेतलेला. टोमॅटो, माझ्याकडे मिरच्या आहेत 2-3, 2 मिरच्या, आलं, लसूण, त्याच्यानंतर थोडेसे जिरे घालूयात आणि छान ठेसून घेऊयात. इथं आमच्या गावाकडे काही रोज बाजार नसते, त्याच्यामुळं कोथिंबीर नाहीये. मला कोथिंबीर पाहिजे होती तरी आहे. ह्याच्यामध्ये पण खूप छान होईल. छान ह्याची पेस्ट करून घेते मी आता. माझ्याकडे खोबरं होतं थोडंसं, आधीच केलं होतं, ते पेस्ट टाकते. जर तुमच्याकडे खोबरं बारीक केलेलं नसेल तर तुम्ही ह्या पेस्ट मध्येच करून घ्या. पेस्ट केलेली आहे. आता आपण भाजी करून घेऊयात. पेस्ट एकदम मी छान आणि फाईन केलेली आहे, जशी मला पॉसिबल आहे खलबत्त्यामध्ये तशी. आता आपण तेल ओतूयात. तेल जरा भरपूरच ओतायचं, त्याच्याशिवाय चुलीच्या वरच्या भाज्या चांगल्या नाहीत लागत, एकदम झणझणीत व्हायला पाहिजे. आता टाकूयात जिरे, मोहरी. आता आपण ही जी पेस्ट केली होती खलबत्त्यामध्ये, कांदा, टोमॅटो, ते टाकून घेतले. आता ह्याला छान भाजून घेऊया तेलामध्ये. छान स्मेल यायला लागलाय आलं लसूणचा. हलवत राहायचं. जाळ आपला भरपूर लागलाय चुलीला, त्याच्यामुळे खालून चिटकायची शक्यता आहे. तुम्ही आपल्या शेतामध्ये वगैरे पार्टी करायचं असाल तर हे खूप छान रेसिपी आहे माझी. सगळं घरातून घेऊन जायचं आणि तिथंच ऑन दी स्पॉट करायचं. मी लहान असताना पण आम्ही शेतामध्ये असं करायचो पार्टी. आई घेऊन जायची, फरसांची भाजी करायची, सोयाबीनची भाजी, अंड्याची भाजी. मी आमच्या शेतात जाऊन पण नक्की लहानपणीच्या माझ्या आठवणींना उजाळा देईल आणि मी तुमच्यासोबत आईची रेसिपी शेअर करेल. मॅगी मसाला मी अख्खी पुडी होती माझ्याकडे टाकते. आणि भाजी आपण प्युअर काळ्या तिखटाची करणार आहेत, एकदम झणझणीत अशी. 1 चमचा काळं तिखट टाकले, कारण ऑलरेडी आपण मॅरिनेशन मध्ये टाकलेलं आहे. हळद, मीठ आणि आपली धने पावडर थोडीशी. आणि हा गरम मसाला. आता हे हलवून घेते व्यवस्थित. हलवून घेऊन चुलीवर ठेवते, कारण एवढं हे कढई गरम आहे ना, खाली उतरून सुद्धा हे चुरचुर 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 होते. कलर तुम्ही बघा एकदम कस काय झणझणाट सारखा दिसतंय. आता सोयाबीन टाकूयात आपण आणि हलवून घेऊयात सगळीकडून. आणि आता पाणी उठते.
छान अशी ह्याला एक उकळी येऊ द्यायची. भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि मस्त चपाती भाकरी जे काय असेल ते आणि कांदा चिरायचा कट 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 एकदम भारी बेत होऊ द्यायचा. आता एक छोटीशी उकळी आणून घेऊयात आपल्या भाजीला. आणि आता तरी यायला लागली हळूहळू हळूहळू हळू. मी तुम्हाला तरी पण दाखवते, एवढी सुंदर आली. आणि मी तर लगेच जेवायला बसणार आहे, कांदा बिंदा मस्त चिरून. तुम्ही बघू शकता तरी यायला लागली हळूहळू हळूहळू. आवडली तुला? मी आणि दादू आम्ही दोघंजण जेवायला बसलेलो आणि आम्ही मस्त ताव मारतो. खरं तर भाजी एवढी सुंदर झालेली, तरी तेल एवढं छान आलंय. पण आम्हाला रेसिपी चालू करायलाच खूप उशीर झाला आणि अंधारामुळे काही दिसत नाही. आणि 3-4 दिवस झालं वाकडीत लाईट पण नाहीये.